नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब स्टुडिओवर त्यांच्यासाठी भेटण्यासाठी आलो कारणाने त्यांनी आपल्यासाठी एक नवीन अंदाज देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। तरी शेतकरी मित्रांनो, हा अंदाज तुम्ही पुढीलपैकी त्यांच्या शब्दातून ऐकू घेऊ शकता। मित्रांनो, आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये तसेच आपल्या तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेमध्ये कृषी करण्याचे यूट्यूबर मित्र आलेले आहेत। आपण प्रथमच फेस टू फेस लाईव्ह देण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, आज आपण पाहिले की 18 ऑगस्ट असेल, 19 ऑगस्ट असेल, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने आपला प्रभाव टाकलाय। पण विशेष म्हणजे सोडलेल्या भागांसाठी पुन्हा एकदा गुड न्यूज घेऊन येते। तर सोडलेल्या भागांना हा पाऊस कसा असेल, पण त्याही अगोदर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, ह्या मित्राच्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आता इथून पुढे देत राहणार आहे। प्रमोशनसाठी नाही म्हणतोय, कारण की इथे यांच्या चॅनलवरती आपल्या माहिती आणि माहिती विचारण्याची जी क्वालिटी आहे खूप चांगली आहे। बऱ्याच दिवसापासून फोन देखील करतायत, फोनवरती चांगल्या पद्धतीचे प्रश्न देखील विचारतात, कारण की सोडलेल्या भागांना आणि दुष्काळी भागांना कसा पाऊस असेल हा त्यांचा मेन प्रश्न असतो। म्हणजे उत्सुकता या गोष्टीची लागते की आपला मेन म्हणजे आपली जी माहिती आहे त्या माहितीवरती कोणतरी चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारते, म्हणून म्हणतोय। तर आता सुरुवात करूया उद्याच्या 20 ऑगस्टच्या पावसाची। तर प्रेडिक्शन सांगायचं झालं तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या खानदेशाच्या भागामध्ये तो चांगला प्रभाव टाकतोय। आणि विशेष करून जो काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील 2 दिवसापासून पावसाने जोर धरलाय, आणखी 2 दिवस तिथे आणखी प्रभाव टाकणार आहे। म्हणजेच 20 आणि 21 तसेच 23 तारखेपर्यंत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हलणार नाहीये। मुक्काम आणि ठाम टाळ ठोकून आपला तो प्रभाव टाकणार आहे। गुड न्यूज असे आहे की सोडलेल्या भागांना हा फायदेशीर असणार आहे। तो दररोज 35-40% भाग व्याप्ती करतोय। का करतोय? कारण की हा ढगांचा मेघगर्जनेचा पाऊस आहे। अल्ट्रा सिरियस सारख्या, सेक्टर कोलंबस सारख्या ढगांची निर्मिती या गरमीच्या लेवलमध्ये प्रचंड प्रमाणात होते। काही ठिकाणी ढगफुटी सारखा, तर काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी याच पावसाची वितरण चांदणभरी किंवा मध्यम स्वरूपाची पडते। त्यामुळे शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राचे चांगले दिलासा मिळतोय। यामध्ये नाशिक असेल, नगर परिसर असेल, सातारा, सांगलीपर्यंत, पुण्यापर्यंत, कोल्हापूरपर्यंतचा भाग त्याने व्यापलाय। इकडे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र देखील व्यापलाय। आता वळूयात विदर्भ आणि मराठवाड्याच्या कंडिशनकडे। मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाने जोर आपल्या 15 ते 25% वाढीनुसार वाढवला जरी असला तर काही ठिकाणी विश्रांती देखील मिळाली आहे। पण याचा उलट चांगला फायदा देखील काही शेतकऱ्यांना होणार आहे, कारण की परतीचा पाऊस येईपर्यंत तोपर्यंत राणे काही ठिकाणी कोरडे होतील, तर काही ठिकाणी अति पावसामुळे त्यांना ओले दुष्काळासारखी संख्या देखील पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मराठवाड्यामधल्या परभणी असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या सर्व तालुक्यांना भाग बदलत 35 ते 40, 35 ते 40% कव्हरिंग घेत हा पाऊस सर्व गावं पूर्ण करणार आहे। आणि हा पाऊस 21 ते 23 ऑगस्ट पर्यंत कायम देखील राहणार आहे। 24 तारखेनंतर 24 ते 25 तारखेनंतर याचा जोर बसायला सुरुवात होईल आणि 25 पासून पाऊस आपल्या विश्रांतीच्या वेळेकडे जाईल। पण हा विश्रांतीचा वेळ देखील 6 ते 7 दिवसासाठी असेल। नंतर पुन्हा 2-3 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर अशाच प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल। आता वळूयात विदर्भातल्या काही प्रमुख जिल्ह्यांकडे। जो बुलढाणा आहे, बुलढाण्याचा काही खामगाव असेल, जळगावचा मोद असेल, या दोन्हीच्या बाउंड्रीलगतच्या भागांना उद्या विजांचा धोका आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी इथल्या सतर्क करायचं आहे। त्यात नंतर काही असे भाग आहेत, मेहकर असेल, शेगाव परिसर असेल, रिसोड परिसर असेल, वाशिमचा उत्तरेकडील भाग असेल, अकोला, वाशिम आणि कारंजा वगैरे जो काही परिसर आहे यांनाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पण काळजी करू नका, व्याप्ती फक्त 35 ते 40% एवढी आहे। म्हणजे 60% भागांना फक्त बुरबुर किंवा सटकार असे राहील। आता नगर जिल्ह्याकडे थोडा महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे, कारण की नगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, आणि जालन्यातल्या अंबड घनसावंगी पट्ट्यामध्ये अजूनही काही गाव सोडेल। अशा गावांनी काळजी करायची नाही। उद्याची 20 आणि परवाची 21 तारीख ही यांच्या भागाची पूर्ण व्याप्ती पूर्ण करणार आहे। त्याचबरोबर थोडा संदेश आणखीन आपण लातूर आणि नांदेडसाठी देऊयात, कारण की लातूर आणि नांदेडच्या काही भागांना चांगलं झोडपून काढलंय। काळजी नसावी, आता थोडा भाग बदलून देखील पाऊस पडणार आहे। त्यामुळे हा विशेष मेसेज देखील असेल। मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना देखील पोहोचवा, आपल्या ऑडियन्सकडे देखील पोहोचवा, कारण की आपल्या लाईव्ह होते, आपल्या चॅनलवरती आपल्याला आज लाईव्ह फक्त प्राईम न्यूज मित्र प्रवृत्त होता। सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद।